कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम जय जय राम आण उभे बिटेवार कर कटावार ठेवोनिया कर कटावारी ठेवोनिया सुंदर ते रान उभे विटेवारी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे निधान आवडे निरंतर हे निधान तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हे निधान हो आवडे निरंतर हे निधान मकर कुंडले तळपती श्रावण मकर कुंडले राम तळपती श्रावण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रावण मकर कुंडले तळपती श्रावण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी एका वस्तुभमनी विराजित कंठी का वस्तुभमनी विराजित राम तुळसी हार गळा कास
का म्हणे माझे हे जे सर्व सुख तो का म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तो का म्हणे माझे हे जे सर्व तो का म्हणे माझे तो का म्हणे माझे हे जे सर्व तो का म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना स्त्री मुखावरीने पाहिना स्त्री मुखा आवडीने तुळसी हार गळा आज बेदांबर तुळसी हार गळा गज बेदांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार तुळसी हार गळा काशी बेतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरा हे तुळसी हार गळा गज बेदांबर तुळसी हार गळा गज बेदांबर काजरा हरि हरि विठोबा हरि विठोबा रखुमाई विठोबा हरि विठोबा रखुमाई हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल सुकृताची दो
तो माधव तारवा सुखाचे आदर बापर कुमा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तारवा सुखाचे आदर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कन्या सासुऱ्याशी जाय 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 मागे परतोनी पाहे मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे परतोनी मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा कधी भेटसी केशवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा भेटसी केशवा भेटसी केशवा कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा चुकलिया माय चुकलिया माय चुकलिया माय चुकलिया बाळ हुरो हुरो पाहे बाळ हुरो हुरो पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा
तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केशवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी मासोळी जीवना वेगळी मासोळी मासोळी जीवना वेगळी 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 मासोळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा जीवा तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा दुबार कुमार विठोबार कुमाई दुबार कुमार विठोबार कुमाई दुबार कुमार हरि विठोबार कुमाई दुबार कुमार हरि विठोबार कुमाई दुबार कुमार हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई
मागे परतोने पाये मागे परतोने पाये मागे परतोने पाये तैस झाले माझ्या देवा तैस झाले माझ्या देवा मागे परतोने पाय मागे परतोने पाय मागे केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केव्हा भेटसी केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेट केव्हा भेट केव्हा 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 भेट केशवा
कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 कन्या सासुऱ्याशी जाय कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतुनी पाही तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलिया माय बाळ हुर हुर पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संता शिरंजव चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण
तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी वार करे संताचा वार करे संताचा. या वार करे संताचा वार करी संतांच्या वार करे संताचा वार करी संतांच्या. मस्तक माझा पायावरी वार करी संताचा. या वार करी संताचा वार करी संताचा. मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी संताचा वार करी संताचा. आइए हनुमंत विराजिए. कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू. पधारिये पवन कुमार. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा वीर. कन्या सासुऱ्याशी जाय. मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटसी केशवा. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी त्र्यंबकराज भगवान. माऊली ज्ञानोबराय तुकोबराय श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज. आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा भगवंताचा वियोग विरह होत असताना आपल्या जीवनामध्ये विरहाच्या भूमिकेतून माझे तुकाराम महाराज एका दृष्टांताद्वारा आपला देवाचा झालेला वियोग विरह त्याचं दर्शन महाराज करून देतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर या पवित्र तपोभूमीमध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या भावुकतेद्वारा शुभसंकल्पनेद्वारा तुमच्या पुरुषार्थ बलाने गेल्या 26 वर्षापासून चालत असणारा हा अव्याहतपणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्ती अनुष्ठान सोहळा याही वर्षी अतिशय आनंदाने या उत्सवाला प्रारंभ होऊन श्रीमद भागवत कथाही आहे, संकीर्तन सोहळा आणि आजचा हा 5वा दिवस 6वा दिवस ती 6व्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या आशीर्वादाने माझ्या वाट्याला आली. आज विशेष माझं अहोभाग्य आहे या निमित्ताने मराठवाडाची तो उपस्थित आहे. गायनाच्या माध्यमातून जालना आमचे कापसे महाराज, नांगरे गुरुजी, हनुमानजी बापू, हेमंत महाराज, खानदेश बी आहे आणि रवी महाराज, कृष्णा तात्या, हे सर्व मंडळी. आणि आणखी माझं अहोभाग्य आमचे शिंदे बाबा बी मला या कोपऱ्यात आलो का सोडायला तयार नाही.
बापू हजरच राहतात बरं का. विठाला 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 विठाला. आणि या निमित्ताने तुम्ही सर्व सज्जन मायबाप, भक्तिमयी माता, सर्वांना मी बार बार प्रणाम वंदन करतो. सिस्टीमवाले दादा सर्वांना प्रणाम वंदन करतो. आणि आज या पवित्र तपस्थळी अतिशय पावन भूमी आहे दादा. इथं आमच्या महाराजांनी सांगितलं गजानन महाराजांची तपस्थली बी आणि जन्मस्थली आहे. तपश्चर्या झालेली आहे, जन्मभूमी आहे. जन्मभूमी आहे नाही, तपोभूमी आहे. तपोभूमी आहे. आणि आणखी कपिल महाराज, कपिल महाराजांचे, कपिल महामुनींचे आश्रमही आहे. हा सर्व तोपरी हा पावन परिसर. आणि त्या पावन परिसरामध्ये अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा आशीर्वाद आहेच. ही भूमी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची आहेच. पण त्यातल्या त्यात ज्ञानोबाराय तुकोबारायचं रसायन ज्यांना ज्यांना पचलं, ती औषधी ज्यांना शूट झाली, अशी महान तपस्वी माधव बाबा घुले यांचा आशीर्वाद आहे. या परिसरामध्ये स्वानंद सुखाचे जोग महाराज मठांचा फार मोठा लाभ झाला. गुरुजी फार मोठा लाभ झाला जोग महाराजांचा. लक्ष्मण बाबा इगतपुरीकर जोग महाराजांनी या मठाच्या निर्मितीद्वारा अनेक सज्जन, अनेक महापुरुष आज तयार झाले दादा. त्याला दया जोग महाराजांच्या मठाची दया आहे इगतपुरी. आणि हा पावन परिसर, या पवित्र भूमीमध्ये हा अव्याहतपणे उत्सव चालू आहे. कावनाई क्षेत्र, आणि त्या क्षेत्रामध्ये या उत्सवात मला सेवा करण्याचं अवभाग्य प्राप्त झालं. आणि त्या निमित्ताने मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. दादा भगवान तुकोबाराय सिद्ध कोटीची अवस्था आहे तुकोबारायची. तुकोबाराय पैलतीराचे साधक आहे. महाराज अवतार सिद्ध महापुरुष आहे. देव प्राप्ती करता तळमळ याला पूर्वरागाची भूमिका म्हणायचं. देवाच्या प्राप्तीकरता तळमळ याला पूर्वराग म्हणायचं. पूर्वरागाचं परिवासनामध्ये मिलन रागामध्ये होतं. देवाची भेट होते. आणि ज्याची भेट झाली, ज्याचा जीवनामध्ये योग येतो ना दादा, त्याचा एक ना एक दिवस योग ठरलेला आहे. माझे तुकोबाराय पूर्वरागाच्या भूमिकेतून देवाच्या प्राप्तीकरता तळमळतात. प्रत्येक सज्जन बघा, तुकोबाराय तर पूर्वरागाच्या भूमिकेतून देवाच्या भेटी करता एवढी तळमळ करायची. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, पंढरीनाथ भेटी लागे पंढरीनाथा, भेटी लागे पंढरीनाथा. तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, काही कृपा करीशी नेने, काही कृपा करीशी नेने. जीवाला लागली तळमळ व्यथा, जीवाला लागली तळमळ व्यथा, कृपा करशील नेणे, कृपा करशील नेणे. पूर्वरागाच्या भूमिकेतून देवाच्या प्राप्तीकरता प्रत्येक सज्जन तळमळ करतो दादा. हा पूर्वराग आहे. परमार्थ पथाने प्रवास करीत असताना पूर्वरागाच्या भूमिकेतून प्रत्येक सज्जनाने बघा, माझी माऊली देवाच्या भेटी करता सकाळी सकाळी एका कावळेशी बोलतात. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत, उडरे काऊ तुझे सोन्याने मडईन पाऊ, पाहुणे पंढरीराव घरा कैती. माऊली पागा पूर्वरागातून कशी तळमळ करतात. दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी. देवाच्या भेटी करता तळमळ हा पूर्वराग आहे. दुधे भरोनिया वाटी लावीन तुझ्या ओटी,
सत्य सांगे गोटी विठू घरा कैती आंबिया डहाळी फळी चुंबी रसाळी आजी चेरे काळी शकून सांगे ज्ञानदेव म्हणे जाणजे खुने भेटती पंढरी राणे शकून सांगे उडरे काऊ तुझे सोन्यानी मडईन पाऊ. माऊली पूर्वरागाच्या भूमिकून देवाच्या भेटी करतात तळमळ करतात. चला माझी मीरा दीदी बघा कोई कयो रे प्रभु आवन की मन भावन की. कोणी सांगा रे प्रभू येईल का. आवन की मन भावन की मीरा देवी मैं नहीं आवै लिख नहीं भेजे नदिया बहे जैसी सावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. ये दो नयन कछु नहीं जाने बात पड़ी ललचावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की. प्रत्येक सज्जन माझे तुकोबर आहेत. झुरोनी पांजरा हो पाये आता झुरोनी पांजरा हो पाये आता झुरोनी पांजरा हो पाये दुरुनी पांजरा हो पाया. ये पंढरीनाथा भेटावया पंढरीनाथा भेटावया ये पंढरीनाथा भेटावया. झुरोनी पांजरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. माझ्या तुकोबाराचं पूर्वरागाचं परिवर्तन मिलन रागामध्ये झालं. धावपळ करीत करीत तुकाराम महाराज पंढरपुरामध्ये जातात. अवघीच तीर्थी घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया. तुकोबारांनी धावपळीमध्ये पंढरपुरात गेले. तुकोबाराय पंढरपुरात गेल्यावरही पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्याजी दीन सोनियाचा. पावलो पंढरी आपुले मायेर नाही येर झार तुका म्हणी. पावले पंढरी पार नाही सुखा भेटेला सखा मायबाप. पावलो पंढरी रजार कुंडली माऊली ओळली प्रेम पाना. पंढरपुरामध्ये पण तुकोबाराय गेली. धावपळ करीत 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 पूर्वरागाचं परिवर्तन मिलन रागामध्ये झालं. रावळामध्ये महाद्वारात प्रवेश केला. देवाची भेट झाली. देवाकडे पाहायचे तुकोबाराय. पांडुरंगा अनंता जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंता जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं दर्शन झालं. भेट झाली तुकोबारायला. जन्मोजन्माचा सीन गेला. तुकोबार भाग गेला सीन गेला. तुझं पाहता विठ्ठला. माऊली सुद्धा म्हणतात तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. भगवान परमात्म्याचं दर्शन झालं तुकोबारायला. जन्मजन्माचा सीन गेला. आता दृष्टी पुढे आईसाची चिरू आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा. डोळे भरून या पायने तुझे मुख हिची मज सुख दे देवा. समाधान झालं तुकोबारायचं. पूर्वरागाचं परिवर्तन मिलन रागामध्ये झालं. तळमळ करतात दादा हे सज्जन. देवाच्या भेटी करता पूर्वरागाचं परिवर्तन मिलन रागामध्ये झालं.
देव भेटला, देवाची प्राप्ती झाली, देवाची भेट झाली. पण मी बोललो दादा प्रारंभाला, ज्याचा जीवनात योग येतो ना दादा, स्वामी विवेकानंद जे म्हणायचे, ज्याचा योग येतो त्याचा एक ना एक दिवस योग ठरलेला आहे. देवाची भेट झाली, पण देवाकडे पाहायचे तो कोवर आहे दादा, ढळढळ अश्रू गाळायचे. दर्शन झालं, महाद्वाराचा काला झाला, पौर्णिमेचा काला झाला आणि देवापासून ज्याला दूर जायची वेळ आली, देवाचा वियोग ज्या वेळेला होतो तो कोवर आहे. देहू गावाकडे परत जाताना निघाले. आजही बघा माऊली बरोबरचे वारकरी पायी येताना दादा माऊलीला वाट्या लावायला जातात, काही वाखरीपर्यंत जातात, काही परतीच्या मार्गाने जातात, काही रेल्वे ओलांडून माऊलीचा निरोप घेतात, पण रडतात दादा. का रडतात? माऊली बरोबर आपण पायी आलो, पण आता माऊली बरोबर जाता येत नाही, प्रापंचिक व्यस्तता खूप आहे, माऊली बरोबर पायी जाता येत नाही, म्हणून ढसा ढसा रडतात. तुकोबराय बी देवाला सोडित असताना, घराकडे गावाकडे जात असताना तुकोबराय देवाकडे पाहायचे, पांडुरंगा अरे आज भेट झाली बाबा, पण पुन्हा मला कधी भेटशील, पुन्हा कधी भेटशील. पण तुकोबरायला असं वाटलं, भेटी करता तळमळ करण्याचं परिवर्तन झालं. देवाच्या भेटीमध्ये देव भेटला, पण पुन्हा कधी भेटेल हा भगवान. कारण असं आहे जीवनामध्ये योग येतो, मी बोललो ना दादा, योग येतो पण पुन्हा त्याचा वियोग हा ठरलेला आहे. गावामध्ये सगळी माणसं एकत्र येतात दादा, हा योग आहे. पण दादा आज एक उद्या गेला, याचा आज याचा वियोग झाला, उद्या याचा दुसऱ्याचा वियोग झाला, असे एक एक जण बिछडले जातात. एकमेकाच्या विरहामध्ये योगामध्ये आपल्याला जगावं लागतं. पण देवाचा विरह भयानक आहे दादा. देवाचा वियोग झाला. घायल के गते घायल जाणे, जो कोई घायल होय. ज्याला देवाचा वियोग होतो ना दादा, माझी मीरा दिदी, भगवान परमात्मा ज्या वेळेला दादा गोकुळ सोडून मथुरेला जातात त्यावेळेला पहा त्या गोपिकांची अवस्था काय होती. त्या गोपिका म्हणतात भगवान परमात्मा गेला, गोकुल छाड़ मथुरा जाओ, वामे कवन बढ़ाई, हरि तुम काहे को प्रीत लगाई. प्रीत लगाई पर दुख दिनो, कैची लाज नाई, हरि तुम काहे को प्रीत लगाई. प्रेम लावलं, प्रेमात अडकवलं आणि मला सोडून गेला. त्या गोपिका जसं म्हणतात तसा आज तुकोबराय देवाला सोडित असताना महाद्वाराचा काला झाला, पौर्णिमेचा काला झाला, देवाचा वियोग होत असताना तुकोबरायला एक दृष्टांत आठवला. घराकडे परत जात असताना देवाचा वियोग होत असताना तुकोबरायला असं वाटलं, देवाचा विरह होत असताना माझी अवस्था काय झाली हे सांगत असताना तुकोबरायला पूर्वीच्या काळातला दृष्टांत आठवला. 400-500 वर्षापूर्वीचा काळ तुकोबरायला दृष्टांत आठवला. तो दृष्टांत म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बालपणे कन्यांची लग्न व्हायची. 8-9 वर्षाच्या आतली जी कन्या आहे, 12 वर्षाच्या आज ज्या कन्येचं वय आहे, ज्या कन्येला, ज्या बालिकेला माता पित्याचा चेहरा सोडून तिसरा चेहरा माहीत नाही, किंवा परिवारातली माणसं सोडून दुसरी माणसं परिचित नसतात, अशा बालपणी त्याच्या अगोदरचा काल. असं म्हणतात आमचे पूर्वज वाडवडील म्हणायचे, पूर्वीच्या काळामध्ये पोटालाच कुकू लावायचे म्हणायचे, पोटालाच कुकू लावायचे. बालिकेचे लग्न व्हायचे, लहान वयामध्ये लग्न व्हायचे. का ज्या बालिकेला, ज्या कन्येला मात्या पित्याचा सोडून विरह त्यांना सहन होत नव्हता, मात्या पित्याचा वियोग सहन होत नाही, अशा बालिकेचा जर विवाह झाला, लग्न झाल्यावर तिला आपल्या मात्या पित्याला सोडित असताना जे दुःख होतं तेच दुःख मला आज होतं. अभंगाचं प्रथम कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची
रासी जाया देवाचा वियोग सहन होत नाही तुकोबारायला. भगवान परमात्मापासून दूर जात असत. मी सांगितलं दादा, ज्याचा वियोग झाला की त्याचा एक ना एक दिवस वियोग होतो. तुकोबाराला देवाचा वियोग होत असताना तुकोबाराय म्हणतात, त्या कन्येसारखी माझी अवस्था झाली. कन्या सासुऱ्याशी जाती, लहान बालिका सासरला जात असताना मात्या पित्याचा वियोग तिला सहन होत नाही. तसं माझं झालं म्हणतात तुकोबाराय म्हणतात. आणि खरीच गोष्ट आहे दादा. पहा ना, ज्या वेळेला ती लहान बालिका सासरला जाते ना दादा, सासरला जात असताना याच्या कुशीमध्ये जाते. आपल्या चुलते, आपले आप्तेष्ट, नातेवाईक, मैत्रिणी त्या कुशीमध्ये जाते, रुदन करते, रडते. आणि तिला काही माहीत नाही दादा, माता पिता सोडून कुठं गेली नाही, घर सोडून कुठं गेली नाही. पण सासरला जाताना काय दुःख होतं, त्या कन्येसारखी माझी अवस्था झाली. कन्याची विदाई प्रसंग भयानक आहे दादा. तुम्हाला माहित असेल, सीतामाईचा विदाई प्रसंग बघा. विधेयी जनक राजा, विधेयी आहे पण विधेयी जनक राजा सुद्धा सीतामाई जानकीजी माता मा परांबा सीतामाईची विदाई करीत असताना राजा जनक खांबाला धरून धरून रडायचा. विधेयी जनक आहे. मुलीची विदाई, मुलीचा विरह भयानक आहे. ज्याला मुलगी असेल त्याला माहीत आहे दादा. मुलगी असं आमचे महापुरुष म्हणतात, बाबा अरे एकुलता एक मुलगा, त्याचा जर स्वर्गवास झाला, तो मुलगा जर गेला, तेवढं दुःख होणार नाही. तेवढे दुःख त्या मात्या पित्याला आपली मुलगी सासरला जाताना होत, सासरला जाताना होत. राजा विधेयी जनक खांबाला धरून धरून रडायचं. जानकी माता ज्याला अयोध्येला जाताना, सासरला जाताना राजा जनक रडतो. आणखी सांगू, गिरिराज पर्वतपुत्री पार्वती माता दादा, कारण पार्वती माता हिमालय पुत्री आहे दादा. हिमालय पुत्री आहे, हिमालयाची पुत्री आहे. हिमालय रडतो, हिमालय. आपली पार्वती माता, आपली कन्या सासरला जायला निघालो, हिमालय रडतो.
विरह देवाचा वियोग, आपल्या कन्येचा वियोग होत असताना कन्याला सासर सोडांना जे दुःख होतं दादा, आमचे पूज्य संत मुरारी बापू एक दृष्टांत सांगतात बघा. ते म्हणतात गुजरातमध्ये एक आजोबा आणि नातवंड, नातू बरोबर आहे आपल्या पाठीशी, आपला नातू आहे, आणि ते आजोबा एका कन्याच्या सासरला जाताना कन्याच्या विदाई प्रसंगाला तिथे येतात. ते आजोबा आपल्या पाठीशी आपला नातू आहे. नातू विचारतो, बाबा हे जे दृश्य आहे कुठलं दृश्य आहे? अरे बाबा, त्या कन्येचं मुलीचं लग्न झालं आहे, ती सासरला जायला निघाली आणि ती अशी रडते का बरं? याच्या अरे पहा दादा, आज तो प्रसंग शक्यतो पाहायला मिळत नाही. एवढं तो पूर्वीच्या काळामध्ये जो प्रसंग असायचा दादा, कन्या ती बालिका लहान वयामध्ये लग्न व्हायचे, आणि लहान वयाचं लग्न झाल्यामुळे त्या मुलीला, त्या कन्याला त्या माहेरचा म्हणजे मात्या पित्याचा वियोग तिला सहन होत नव्हता. रडायची, याच्या कुशीत जायचं, त्याच्या कुशीत जायचं. पहा ना ते प्रसंग पहा. आजोबा विचारते, ही मुलगी का बरं रडते? म्हणलं तिचं लग्न झालं आहे बाबा, आणि तो बाशिंग बांधलेला मुलगा कोण आहे? म्हणलं याच्याशी तिचा विवाह झाला, त्याचं लग्न झालं आहे. मग ही मुलगी रडते, हा बाबा का बरं रडत नाही, तो मुलगा का रडत नाही? म्हणाले, हा आज नाही रडणार, उद्यापासून हा रडायला लागून जाईल. इतका रडत मरेपर्यंत याचं रडू बंद होणार नाही. विठ्ठल कारण ती मुलगी रडते, तिला मात्या पित्याचा वियोग सहन होत नाही. पण मुलगा का रडत नाही? त्याला विरहाचं काही कारणच नाही, वियोग नाही दादा त्याला. पण त्याचं रडणं मात्र थोड्या दिवसामध्ये सुरुवात होते, पण मग शेवटपर्यंत रडत रडतच त्याला जावं लागतं, रडत रडत जावं लागतं, रडावं लागतं. तो कोऱ्या म्हणतात, कन्या सासुऱ्याशी जाय, कन्येचा विदाई प्रसंग. सासरला जात असताना ती जशी माग सारखी वळून वळून पाहते बरं का, वियोग नाही सहन होत, सारखी माग आई बापाकडे वळून वळून पाहते, रडते. माता पिता रडतात, ती कन्या सारखी मागे परतोनी पायी सारखी मागे वळवळून पाहते, आपल्या मात्या पित्याकडे पाहते. मैत्रिणी असतात, लहान लहान लेकराच्या मैत्रिणी, कारण बालिकेचं कन्याचे विवाह व्हायचे पूर्वीच्या काळामध्ये, कन्याचे विवाह व्हायचे. आता शासनाचं बंधन आहे. आता वय जास्त झाल्याशिवाय लग्न करता येत नाही लागलं. हा दादा, जर केलं तर त्याच्यावर केस केली जाते, बरोबर आहे का नाही? ते वय मर्यादा आहे, कालाचा महिमा आहे, त्यांचं काय धोरणं असतील ते. पण पूर्वीच्या काळामध्ये मात्र कन्याचे लग्न व्हायचे, आणि त्या कन्येला आपलं सासर माहेर सोडित असताना मात्यापित्याचा वियोग सहन होत नाही. तो कोण म्हणतात, माझंही तसंच झालं. अभंगाचं दुसरं चरण आहे. कैसे झाले माझ्या जीवा, 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 कैसे झाले माझ्या जीवा. भेटसी केशवा, केव्हा भेटसी, केव्हा भेटसी केशवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा.
झाले माझ्या जीवा. कैसे झाले? त्या कन्येसारखं माझं झालं. कन्या सासरला जाताना तिला जो मात्या पित्याचा वियोग तिला सहन होत नाही, तसं पंढरी सोडित असताना, कारण देवाशिवाय ईश्वर भक्तांना कुल नसतात, बस कुल नाही, त्याचा वियोग होत आहे. माझी माहेर पंढरी, माहेराचा वियोग जसं त्या कन्येला सहन होत नाही, आपल्या मात्यापित्याचा वियोग तिला सहन होत नाही, तैसे झाले माझ्या जीवा. आता भेटला देवा, पुन्हा कधी भेट होईल आपली? दिवसभर. आजही काही सज्जन देवाचा वियोग त्यांना सहन होत नाही. दादा ठाकूर रामकृष्ण परमहंस कलकत्ता सोडून, कलकत्तामध्ये कालिकेचे उपासक आहे, दिवसभर त्या गंगामाईच्या तटावर जायचे. दिवसभर दिवसभर सज्जन मा करायचा, आणि मा करून सायंकाळ झाली, सूर्यास्त झाला, आजही कालिका भेटली नाही म्हणून वक्साबक्षी रडायचा. ईश्वर भक्ताचा देवाचा वियोग त्याला सहन होत नाही. देव पंढरी सोडित असताना जे दुःख तुकोबारायला होतं, ते दुःख कन्येच्या दृष्टांताने तुकोबाराय त्याचं आपला विरह, आपलं देवाचा वियोग झालेला दुःख प्रगट करतात. कन्या सासुऱ्याशी जाय मागे, सारखी वळून पाहते, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटशी केशवा. पण तुकोबाराय दूरदृष्टी आहे तुकोबारायची. एका युगा परत्वे. जेव्हा तुकोबारायचं इथं येणं होत असेल दादा, तेव्हा त्या कालामध्ये त्या समकालीन मंडळी त्या कालामध्ये युगा परत्वे तुकोबाराय जेव्हा इथं आले असतील ना, त्या कालामध्ये तुकोबारायला जे अनुभव येत असतील, ते अनुभव त्यांनी प्रगट करायचे. तुकोबारायला असं वाटलं, कालांतराने ही कन्या, माग वळून पाहणारी कन्या, कालांतराने मात्या पित्याचा तिला थोडा वियोग सहन होत नाही, सारखी माग वळून पाहते. आई वडिलांचा वियोग तिला सहन होत नाही. पण तीच कन्या कालांतराने प्रौढ वयामध्ये ती कन्या जर मोठी झाली, आपलं प्रापंचिक व्यवस्थापन जर ठीक झालं, खूप चांगलं झालं, त्या कन्येला कधी सारखी आपल्या आई वडिलाकडे वळून पाहणारी कन्या 12 महिन्यापर्यंत सुद्धा तिला माहेरचा वियोग सहन होतो. बरं का दादा, कधी होत नाही. काही तर कन्या अशा आहे, मात्यापितं तोंड पाहणार नाही म्हणतात. काही तर कन्या आता भावामध्ये वाटे घ्यायला लागल्या. कालाचा महिमा आहे दादा, कालाचा महिमा आहे. मात्या पित्याचा वियोग आता सहन होत नाही असं काय नाही. 12 महिन्यापर्यंत त्या कन्या मात्या पित्याकडे जाणार नाही. आपल्या प्रापंचिक व्यवस्थापनेमध्ये एखाद्या कन्याचं विचारलं, आपले पिताजी सिरियस आहे, आपली माता सिरियस आहे असं जरी कळालं, आपली व्यवस्था टाकून ती मात्या पित्याला भेटायला सुद्धा जाऊ शकत नाही, अशी अवस्था आहे आज. कालाचा महिमा आहे. ती कन्या आपल्या प्रापंचिक व्यवस्थापन ठीक असेल, खूप चांगलं झालं, मात्या पित्या तिला विसर पडू शकतो काही कालापुरता. एकदम नाही विसर पडायचा, पण 12 महिन्यापर्यंत जी कन्या सारखी माग वळू पाहते, तीच कन्या कालांतराने दादा मात्या पित्याचा वियोग ती सहन करू शकते. तुकारामाला असं वाटलं, हा दृष्टांत कालांतराने बाद होऊ शकतो. माझं असं झालं म्हणणं सुद्धा कालांतराने अपुरं पडू शकतो. या कन्येसारखं माझं झालं. मला पंढरी सोडित असताना पांडुरंगाचा वियोग मला सहन होत नाही. हे कालांतराने कन्या जशी मात्या पित्याला काही कालापर्यंत विसरू शकते, हा दृष्टांत अपुरा पडेल. मग तुकोबाला असं वाटलं, याच्यापेक्षा चढता दृष्टांत द्यावा, तो म्हणजे अभंगाचं 3रं चरण आहे. चुकली या माये, चुकली या माये.
माये चुकली माये चुकली माये चुकलिया माय 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 चुकलिया माये 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 चुकलिया माय 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 बाळा हुरा पाहे बाळा हुरा पाहे बाळा हुरा हुरा पाहे बाळा हुरा हुरा पाहे बाळा हुरा पाहे बाळा हुरा पाहे बाळा हुरा हुरा पाहे बाळा हुरा हुरा पाहे तैसे झाले माझ्या जीवा 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 कधी भेटायची केशवा हुरा हुरा पाहे बाळा हुरा पाहे माय बाळ हुरा हुरा पाहे बाळ हुरा हुरा पाहे बाळ हुरा हुरा पाहे चुकलिया माय बाळ हुरु हुरु पायी माय लेकराची ताटातूट झाल्यावर ते लेकरू माय आपल्यापासून दूर गेल्यावर जे दुःख होतं तुकवायला असं वाटलं कन्याचा दृष्टांत कालांतराने अपुरा पडू शकतो तो दृष्टांत बाद होऊ शकतो का प्रौढ वयामध्ये कन्या मात्या पित्याचा वियोग सहन करू शकते बरं का दादा मोठी झाल्यावर कन्याच्या वयामध्ये मागे परतून पाय ही अवस्था राहत नाही दादा ती अवस्था प्रौढ वयामध्ये राहत नाही मात्या पित्याचा वियोग सहन होतो थोडा थोडा वय झाल्यानंतर आपल्या प्रापंचिक व्यवस्था पण ठीक झाल्यानंतर मात्या पित्याचा वियोग सहन करणारी कन्या तिला वियोग सहन होत नाही पण तीच कन्या कालांतराने बराच काळापर्यंत आई मात्या पित्यापासून दूर राहू शकते तिला तो वियोग होत नाही पण तुकवायला वाटलं हा दृष्टांत कधी कालांतराने अपुरा पडू शकतो मग महाराजांनी चढता दृष्टांत दिला थोडा चुकलिया माय बाळ हुरु हुरु पायी प्रभाते चारियासी जाय पक्षिने प्रभाते चारियासी जाय पक्षिने प्रभाते चारियासी जाय पक्षिने प्रभाते चारियासी जाय
वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते चारिया सिदाय पक्षिणी प्रभाते चारिया सिदाय वाट पाहे वाट पाहे उपवासी प्रभाते चारिया सिदाय प्रभाते चारिया सिदाय नामदेवरायचा हा अभंग आहे. नामदेव म्हणतात पक्षीने प्रभाते चारी अशी जाय. सूर्योदयावर पक्षीने पिलांना चारा आणण्याकरता जाते, पण आपली आई जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत पिलू वाट पाही उपवासी. दुसरा दृष्टांत नामदेवराय देतात. ताने वत्स घरी बांधलेशी दावा तया हृदयी धावा माऊलीचा. नुकतीच आलेली गाय असावी. गुराख्याला मला 4 वाजेच्या पुढे त्या गायला सांभाळून पाहतो रानामध्ये. नाही, शक्य नाही दादा. ताने वत्स घरी बांधलेशी दावा तया हृदय धावा माऊलीचा. तसंच माय लेकराचं आहे दादा. तुका म्हणे बाळ माता चुकली यावनी न पावता जननी दुखा पावनी न पावता जने दुखा पावनी न पावता जननी दुखा पावे विठ्ठल न पावती जननी दुखा पावे विठ्ठल. मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. सुकलिया माय. माय लेकराची ताटातूट झाल्यावर माय लेकरा ताटातुटीमध्ये जे दुःख आहे तोपर्यंत माझं तसं झालं. तैसे झाले माझ्या जीवा. आपल्या आईपासून बाळ चुकल्यानंतर तुका म्हणे बाळ माता चुकली आवनी न पवता जननी दुःख पावी विठ्ठली. तैसे झाले माझ्या जीवा. ताने वत्स घरी बांधलेशी दावा तैसे माझे मन करीव तुझी आस. पाहे रात्र दिवस वाट तुझी. माय लेकराच्या ताटातुटीचा दृष्टांत तुकोबाराय देतात. माय लेकरापासून आईपासून बाळ ज्यावेळेला दूर जातं दादा त्याला जे दुःख होतं त्या मातेला. कारण मातीच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. नको नको हा यो कष्ट होता ते जीवासी. नको नको हा योग कष्ट होता ते जीवासी. नको नको हा योग कष्ट होता ते जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी. पडिले दुर्देशी मज आठवे मानस. पडिले दुर्देशी मज आठवे मानस. पडिले दुर्देशी मज आठवे मानसी. पडिले दुर्देशी मज आठवे. नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. नको नको हा योग कष्ट होता ती जीवा. देनो तैसी रजनी झाले वो दीन तैसी रजनी झाली व नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिनो तैसी रजनी झाली वो माय. दिनो तैसी रजनी ओ
देवाचा विरह करीत असताना माऊलीचे विरहणी बघा. नको नको योग कष्ट होता ती जीवाशी, दिन तैशी रजनी झाली हो माय. अवस्था लावली गेले अजूनही का नये, दिन तशी रजनी झाली माय. तैसे झाले माझ्या जीवा. पहिला दृष्टांत, आई बालिका लग्नाचं वय नसताना कन्येचं लग्न झाल्यानंतर कन्येला मातेपितेचा वियोग होत असताना जे दुःख होतं, तैसे झाले माझ्या जीवा. नंतर चढता दृष्टांत देतात, चुकलिया माय बाळ हुरु हुरु पाही. दादा, आईपासून जे बालक जर दूर गेलं त्याला इतर माता पुष्कळ दिसतील, पण आपल्या आईचा चेहरा जोपर्यंत तिच्या नजरेला येत नाही तोपर्यंत ते बाळ सारखं हुरहुर, बाळ हुरु हुरु पायी सारखं आपली आई नजरेला येत नाही तोपर्यंत. तुका म्हणे बाळ माता चुकली आवनी, न पवता जननी दुःख पावी विठ्ठली. देवाचा वियोग ज्याला झाला त्याला कळतं. दादा, आमची सीतामाई बघा लंकेमध्ये गेली, रावण घेऊन जातो, मग तिथं दुःख करते. सांगवो त्रिजटे सकै आईशी मात, देईल का नेदी भेटी रघुनाथ. मनवता वीळ दुरी झाला पंथ, रावण शके प्राण माझा कुड्यात वो. सांगवो त्रिजटे सकै आईशी मात. दुःख करते सीतामाई, दुःख करते. विरह त्रिजटेला विचारते, त्रिजटे काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले. गाय वस्सा पत्नी पुरुषा बिघाडिले, नकळे संचित चरणांतरले ओ. सांगवो त्रिजटे सकै आईशी मात. तुकोबाराय म्हणतात, तैसे झाले माझ्या जीवा. पण तुकोबारायला असं वाटलं कालांतराने हे हुरहुर करणार बालक सुद्धा गुरगुर करायला लागून जाईल. कालाचा महिमा आहे दादा. असे कित्येक बालक आहे दादा गुरगुर करायला लागले रे दादा. ते गुरगुर करायला लागले, इतके गुरगुर करायला लागले तर काही बालक मात्या पित्याच्या हत्येपर्यंत पोहोचले दादा. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. त्यांचे भजन खूप गोड भजन दादा त्यांचे. आमचे वारकरी मंडळी ते प्रमाण घेत नाही. जरा मोठ्या लोकांनी त्याचा निषेध केला, कीर्तनामध्ये ती प्रमाण घेत नाही. पण मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खूप ही बेईमान दुनिया, माता पिता को कोई न माने, औरत को बहुमान. ठीक आहे, पण मात्या पित्याच्या घातावर सुद्धा बसलेली दादा हे लेकरं जे हुरहुर करणारं बालक आहे. आपली आई नजरेला येत नाही तोपर्यंत सारखं हुरहुर करत, माझी आई कुठे गेली, माझी आई कुठे गेली. आईचा चेहरा नजरेला येत नाही तोपर्यंत ते बालक सारखं हुरहुर करत. पण तेच बालक कालांतराने दादा मात्या पित्याच्या घातावसा ठरत, गुरगुर करत, गुरगुर करत, गुरगुर. अनेक बालक असे आहे दादा. याच्याकरता ही संस्कार केंद्र आहे. इथं हे धर्मानुष्ठान सोहळे किती त्रास झाला तरी एक करा दादा, करा. किती त्रास होऊ द्या. मला माहित आहे खेड्या पाड्यावरचे सप्ते करताना खूप त्रास होतो. आम्हाला माहिती बी एक देहातीच आहे. नुसता देहाती नाही, खेड्यावरचाच नाही, रोज 10-20 खेडे फिरतो. काही मागायला नाही जात बरं का दादा, मस्तीमध्ये फिरतो. तुम्ही म्हणाल 10-20 खेडे म्हणजे काही भिक्षुकी करताना, भिक्षुकी नाही. पण सर्वांचा अनुभव आम्हाला आहे. खूप त्रास होतो दादा. कलियुग आहे, कालाचा महिमा आहे. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संताची. तुका म्हणे आयसे कलियुगाची चाली, स्वार्थी बुडविली आचरणी. माता पिता, ज्या घरामध्ये 2 माता पिता जिवंत आहे, दोघं जिवंत आहे, त्या घरामध्ये दोघही माता पिता हे देवताच्या रूपाने आपल्याला दर्शन आहे दादा. देवताच्या रूपाने देवता आहे त्या दोन्ही जिवंत माता पिता. पण ते बालक कालांतराने, मला काय सांगायचं, हुरहुर करणारं बालक गुरुगुर करतं. तुकवाला असं वाटलं हाय दृष्टांत कालांतराने बाद होऊ शकतो. कारण कन्या जशी प्रौढ वयामध्ये आपल्या मात्या पित्याचा वियोग सहन करू शकते, तसा बालक सुद्धा मात्या पित्यावर बदलू शकतो. कलियुग आहे, कालाचा महिमा आहे. व्हायला नको दादा, एवढे सप्ते होतात दादा. म्हणून एकच काम करा मायबाप, आपल्या लेकरांना बी कथा कीर्तनात येऊ द्या, आपल्या लेकरांनाही तीर्थयात्रा करू द्या, आपल्या लेकरांनाही इथं कथा कीर्तनामध्ये येऊ द्या. कारण इथं कसं जगायचं कळतं, कसं मरायचं इथं कळतं दादा. घरी नाही कळत. घरी रोज खोलात पाय जातं दादा, रोज खोलात. बरं रोज खोलात तर जातं. सप्ताहामध्ये थोडीफार बॅटरी चार्जिंग होते, पण एखाद्या महिन्यामध्ये लगेच डाऊन होऊन जातात माणसं. 1 महिनाभर चार्जिंग टिकत नाही दादा. इथं येत जावं. थोडंफार माणूस घायल झाला का त्यात पटकन कीर्तनात यायचं बरं का दादा. ठोके कमी अधिक पडायला लागले, एका माणसाला 2-2 दिसायला लागली, लवकर कीर्तनात येत जावं. इथं सगळं हे चिकित्सालय बी आहे, एक शिबिर बी आहे दादा. या शिबिरामध्ये आपली लहान लहान लेकरं आली जावं दादा, म्हणजे त्यांना भविष्यामध्ये काही व्याधी जडणार नाही दादा, व्याधी जडणार नाही. येऊन जा, कारण इथं थोडी चिकित्सा केली जाते. लहान वयामध्ये जर चिकित्सा झाली ना दादा, त्याला जन्मभरामध्ये काही भीती नाही दादा. इथं चिकित्सा केली जाते. एक रसायन, त्याला हे रसायन पचलं पाहिजे दादा. आपल्या बालकाला ही औषधी पचली पाहिजे. प्रत्येक मात्या पितेने हा विचार करा, आपलं बालक या रसायनाची जी पुष्टी आहे दादा, ती तुम्हाला निश्चिंत करणारी आहे. तुमच्या बालकांना जरी रसायन पचलं तर दादा ही पुष्टी जर त्याला आली तर दादा जन्मभरात तुम्हाला निश्चिंत राहता येईल, भविष्याची चिंता मिटून जाईल. पण काय करतो आपण दादा, आमची मोठी मोठी माणसं अनेक प्रकारचे कोणी दादा ते सांगतात ना दादा,
मात्या पित्याचं दुःख किती आहे, किती भयानक आहे. पण मला तुकोबाला सांगायचं, तैसे झाले माझ्या जीवा चुकलिया माय बाळ हुरू हुरू पायी. पण कालांतराने तुकोबाला वाटलं हाय दृष्टांत, हे हुरहुर करणारं बालक गुरगुर करू शकतं. मग तुकोबाला आणखी वाटलं, देवाचा वियोग होत असताना, पंढरी सोडित असताना, देवाला सोडित असताना माझं कसं झालं हे सांगण्याकरता तुकोबाने आणखी चढता दृष्टांत शेवटच्या चरणात देत. जीवना वेगाळी मासोळी, जीवना वेगाळी मासोळी, जीवना महाराजांना तुकोबाराला वाटलं, बाबा कन्येसारखं म्हणणं बी बरोबर नाही, कालांतराने तर दृष्टांत बाद होऊ शकतो. तसं माझं झालं असं म्हणणंही बरोबर नाही. नंतर मात्या पित्याच्या विरहाने, आईच्या विरहाने हुरहुर करणारं बालक हे कालांतराने बदलू शकतं. पण तुकोबाला असं वाटलं हे दृष्टांत कालांतराने बाद होऊ शकतो, अपुरा पडू शकतो. चढता शेवटचा दृष्टांत देत असताना तुकोबारा म्हणतात, माझं कसं झालं सांगू. पंढरी सोडित असताना, ए पांडुरंगा आता कधी भेट होईल, मला कधी भेटशील, माझं कसं झालं सांगू. जसा पाण्याचा वेगळा मासा पाण्याच्या बाजूला गेल्या बरोबर किती दिवस जगतो, किती दिवस तर नाही, काही क्षण सुद्धा नाही. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळा तळमळी मासा, जीवना वेगळा तळमळी मासा, तळमळी मासा, जीवना वेगळा तळमळी मासा, तैसा होतो जीवा, का तैसा होतो जीवा, का तैसा होतो जीवा. जीवना वेगळा तळमळी मासा, प्रकारा तैसा होतो जीवा. खरं सांगू, मासा पाण्याच्या वेळा राहू शकत नाही. जीव जिती जीवना संगे मस्सा मरण मत्स्य मरणात्या योग, मत्स्य मरणात्या योग, जीव जिते जीवना संगे मत्स्य मरणात्या, मत्स्य मरणात्या योग, मत्स्य संपूर्ण जगत हे पाण्याशिवाय राहू शकत नाही. पण हे जरी असलं, पण आज निर्जला एकादशी करणारे आहेच ना बिचारे. 24 घंट्यापर्यंत पाणी घेतलं नाही तरी चालतं. तुकोबारा जीव जिती जीवना संगी. पण मासा निर्जला नाही करू शकत. जीवना वेगळा तळमळी मासा, प्रकारा तैसा होतो जीवा. जीव जिते जीवना संगे, मस्सा मरण त्या वियोगे. माशाचा म्हणजे पाण्याच्या वेगळा झाल्याबरोबर मासा तडफड करतो आणि मरण पावतो.
जीवना वेगळा तळमळी मासा प्रकारा तैसा होतो जीवा. तुकोऱ्यात माझं असं झालं. जसं पाण्याच्या वेगळा मासा झाल्याबरोबर तो जसा मरण पत्करतो तसं माझं झालं. हे सार्थ प्रमाण आहे दादा. देवाचा वियोग होत असताना देवाच्या वीराचं दुःख करीत असताना तुकोबरा म्हणतात, हे पांडुरंगा कधी भेट होईल आता. आणि प्रत्येक सज्जन आजही देवाजवळ गेल्यावर दादा काही ईश्वर भक्त दादा डळाडळा आसू घालतात. दादा डळाडळा आसू घालतात. पांडुरंगा आजचं माझं भेट झाली, आज तुझं दर्शन झालं, पण पुन्हा कधी भेट होईल, कधी दादा कधी. कारण पौर्णिमेचे चांदणी क्षण क्षणा होऊनी तैसे माझे जिने एका विठ्ठले वीण. माऊली सुद्धा म्हणतात, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठ्ठो देखी याला डोळा बाये हो. वेधले व मन तयाची गुणी क्षणभरे न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. वेदले हो मन तयाची गुणी पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा हो येऊनी तैसे माझे जिने एका विठ्ठले वीण. तैसे माझे मन एकविध झाले नावडे विठ्ठले विन दुजी. तुकोबराय म्हणतात, त्या पाण्याच्या वेगळा मासा झाल्यावर जशी अवस्था होते तैसे झाले माझ्या जीवा. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे. पाण्याचा वेगळा मासा थोडा जरी बाजूला गेला तो जिवंत राहू शकत नाही. हे प्रभू पुन्हा कधी भेट होईल. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा दादा. भजना करता आपण एकत्र आलो. सप्ताहात आपण सप्ताहामध्ये या दोन गोष्टी झाल्याच पाहिजे दादा. भजना करता 7 दिवस एकत्र यायचं आणि काल्याच्या दिवशी भोजना करता एकत्र यायचं. भजन आणि भोजन या दोन गोष्टी एकत्र येऊन कराव्या जातात. एकत्र येऊन करावा. परिवारामध्ये सुद्धा जर तुम्ही एकत्र येऊन जेवण केलं ना, परिवार एकत्र घेऊन बसले ना दादा, सर्व परिवारातली माणसं जर एकत्र येऊन जेवणाला बसले, एक वेगळाच आनंद आहे. घे दादा थोडी, घे चतकूर, घे कोरभर. तो आनंद काय वेगळाच आहे. म्हणून भजना करता आणि भोजना करता गावाची शांती राखण्याकरता, अस्तित्व प्रसन्न ठेवण्याकरता, अस्तित्व आनंदी ठेवण्याकरता, अस्तित्व भजनांनी राहण्याकरता सर्वांनी एकत्र येत जावं. आणि 12 महिन्यात ही पर्वणी साधलीच पाहिजे दादा. या पर्वणीमध्ये एकत्र यावं आणि एकत्र येऊन भजन करावं. आणि भजनही प्रेमाने करा. आमची मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगतात, पण विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणतच नाही दादा. आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही ना, आम्ही सांगते ना याचे लाभ काय आहे. विठ्ठल विठ्ठल भजनाचे सहज लाभ सांगतो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप. झाला दिनाचा मायबाप. विठ्ठलाचे विठ्ठलाची म्हणून भजन करावं दादा. कथा कीर्तनामध्ये नाही भजन केलं तर आपण घरी करणार आहोत का. घरी तर भजनच होत नाही दादा. भजनाची जागा इथं आणि इथं हळूहळू हळूहळू ही सवय आपल्याला घरी लागेल. म्हणून भजन करावं. मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. कारण कलियुग केवळ नामाधारा. सुमरय सुमरय नर उतरय पारा. दुसरं काहीच कामात येणार नाही दादा. तुम्ही केलेली साधना पवित्र पुण्यकर्म हे तुमच्या कामात येणार आहे. म्हणून भजनाचा कोणी आळस करू नये. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा Kumar
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई 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 हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 हरी बंद पडा का? पटन पटन नाही झालं हे बटन बंद केलं होतं काही हारच घालीत नाही बिचारे मी नाही म्हणत नाही तर खूप हार येतात अरे. नाही म्हणत नाही पण दादा हे सगळे हार मी निवृत्तनाथ दादाला देऊन देतो बरोबर आहे का नाही हा ज्ञानावर आहे तो करायचा सन्मान आहे दादा आमचं काय मी कुठं काय दादा आमच्याकडे काय अधिकार आहे काय विशेषता नाही कुठलं काही नाही म्हणून जे आलं ते ज्ञानावर आहे तो करायचा सन्मान म्हणून त्याचा स्वीकार करावा याच्या पलीकडे वेगळं काही नाही म्हणून एखादा हार घातला नाही तरी माझी तब्येत बिघडत नाही आणि लई गाठले तरी काही सुधरत नाही काही तसं काही नाही मला काही फरक पडत नाही तुम्ही सर्व मायबापांच्या आशीर्वादाने माझी जरा अवस्था चांगली नाही सारखा भटकत राहतो छाती दुखते आहे म्हणून अस्वस्थ अवस्थेमध्ये पण तुमच्या सर्व आमच्या हा माझा प्रेमी परिवार मला भेटला आणि तुम्ही सर्व सज्जन मायबाप तुमची भावुकता आणि तुमचं प्रेम तुमची प्रसन्नता पाहून कारण हा बापू हा सगळा निवृत्तनाथ महाराजांचा परिसर ही निवृत्तनाथ महाराजांची वारकरी आहे दादा ही वारकरी आहे आणि निवृत्तनाथ महाराजांची वारकरी असल्यामुळे त्यांची जी श्रद्धा त्यांचा जो विश्वास त्यांना कथा कीर्तन काय नाही पण त्यांची श्रद्धा विश्वास देवावरचा निष्ठा आणि निवृत्तनाथ दादांचे ही वारकरी आहे आणि या वारकऱ्यांना मी पुन्हा शिकवायला नमो तीर्थपंते चालती तयासी आळविते देवा तया नमो म्हणून आज ही या तपस्थलीवर येण्याचं अवभाग्य प्राप्त झालं पुन्हा शिकवायला माझ्या गुरुजनांना वंदन करतो आणि दादा तुकोराय म्हणतात कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केव शेवा किंवा कधी भेटसी केशवा चुकलिया माय बाळ बळूरू पाय तुका जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी ही झालेली बोळी साडी सेवा भगवतचरणी समर्पण करतो पुनश्च एक वेळेला माझ्या भक्तिमय माता गुरुजांना वंदन करतो मी प्रभूकडे प्रार्थना करतो हे भगवान या सर्व सज्जन मायबापांना आत्ता पण जसं जपलं जसं सांभाळलं यांची निगराणी केली सुरक्षा केली सांभाळ केला याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता सर्वांना सद्बुद्धी दे प्रेम यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाची सम्राट बनवत ही प्रभूकडे प्रार्थना करतो आणि बार बार सर्वांना वंदन करून आज इथं आपण आलो ना आज हा निवृत्तनाथ महाराजांचा परिसर आहे म्हणून आपण त्यांचं भजन करावं निवृत्ती राजा निवृत्ती राजा
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राजा सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञान ये म्हणले नाही तुम्ही म्हणा आणि तुम्ही शांत नंतर पाठीमाग म्हणून गेला म्हणून त्या बिचाऱ्या तुम्ही म्हणा म्हणा महाराज म्हणा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया वा वा माऊली ज्ञानेश्वर माऊली आज माऊली तुकाराम माऊली नाराज माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माझी माऊली काही बोललो बोबडे माय बाप तुम्हा पुढे सलगे लाडे कोडी माझं क्षमा करावी बोलताना सावधानी मधून माझं काही चुकलं असेल आईच्या हृदयाने मला क्षमा करावी थोड्या प्रमाणात काय बरोबर असेल ज्ञानोबराय तुका संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला झालेली बुळीसाळी सेवा भगवतचरणी समर्पण करून सेवा समर्पणच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे विडी वाकुडे अपराध महाराज तुम्ही माऊली नाही उच्चारला दे करना क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बाई करा क्षमा अपराध महाराज तुम्ही देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम दलिकावर निवृत्तीनाथ महाराज की सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी गुरुवर्य माधवबाबा घोले मठाधिपती इगतपुरी यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा नामयज्ञ आणि या नामयज्ञाच्या आजच्या 6व्या दिवसाची सेवा गुरुवर्य तुकाराम महाराज जेऊरकर यांचं आपल्या गावाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. महाराजांनी अत्यंत मार्मिक चिंतन आपल्यासमोर ठेवलं. मी प्रथमतः परत सर्व भजनी मंडळाच्या वतीने बाबांचे पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व परिसरातून आलेले पाहुणे मंडळी त्यांचंही गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो. उद्याचे सामुदायिक म्हणजे सर्व गावाच्या वतीनं उद्याचा पहाऱ्याचा कार्यक्रम होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. सर्वांनी सकाळी मंदिराकडे हजर राहायचे. पाहुणे मंडळींनी चहा घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. मालुंजाचे पहारेकरी आलेले त्यांचा पहाऱ्याचा कार्यक्रम होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की